हे आपल्या हॉटेलचे कार्यकर्ते आहेत. सुट्टी आहे वाटते, गेले होते असून फिराले. काय आपले शूटर इथंच थांबून होते. पेट्रोल किधर डालता? पेट्रोल किधर डालता? 30-40 किलोमीटर है. चल. तर मी टाकून घेते आधी पेट्रोल माझ्या गाडीमध्ये, कारण का तिकडे वरती गेल्यानंतर पेट्रोल पंप वगैरे काही नसतो. ते मग आपल्याला बॉटलमधलं पेट्रोल घेऊन गाडीमध्ये टाकावे लागते. आणि त्यानं कसं फ्यूल इंजेक्टर पण खराब होऊ शकते जर पेट्रोलमध्ये कचरा असला तर. टाका ना 300 दे. हां. फोन येतोय आपल्याला. पेट्रोल पंपवर मोबाईल यूज नाही करू शकत, पण स्कॅनर काहून असते पेट्रोल पंपवर हे नाही समजत आहे मला आतापर्यंत. ऐक ना, आता हा रोड सोडायचाच नाही, सरळ चालायचं, सरळ एकदम लास्टला यायचं. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द माय चॅनल. माझं नाव आहे गुरु आणि तुम्ही बघता बॅडास वेनम 29. सरळ ये माझ्या मागे मागे. अरे देवा, भावानं गाडी बंद पाडली. म्हणजे नवीन नवीन आहे ना, तर त्याला जमत नाही तेवढी गाडी चालवणं. त्यामुळेच मी म्हटलं होतं त्याला की मागे पुढे जाऊ. आणि बघा 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 कुठे चालला, रॉंग साईडनी. अरे भाऊ आलंय, रिक्षी वाटतो मला. याच्या मागे मागेच राहू आपण. तर मित्रांनो, भाऊनं थोडीशी आपली गांठ फाडली होती कारण रॉंग साईडला गाडी घेऊन. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे पवना लेकला. तर हा एक्सप्रेसवेवरचा ब्रिज आहे, म्हणजे लोणावळा आणि तिकडल्या साईडला कनेक्ट करतात हो ब्रिज. तर आज आपण चाललो आहे पवना नगरला. तिथेच पवना लेक आहेत. आज आपल्याला करायची आहे बोट राईड. समोर चल, समोर. हो हो, येतो बाबा, काढतो तुझ्या समोर. स्लो चालव गाडी. हा, नाही काही विषय नाही, फक्त रोड खराब आहे ना. रोड खराब आहे त्यामुळे समोर बरोबर चालव गाडी, स्लो चालव, काही विषय नाही. रोडची मित्रांनो तुम्ही बघू शकता हा रोड किती खराब आहे. आणि आपल्याला ह्याच रोडने जायचं आहे, म्हणजे समोरून टर्न घ्यायचा आहे, लेफ्ट साईड घेऊन नंतर मग आपण एक छोट्या हायवेला भेटतो. तिथून थोडंसं समोर आल्यानंतर आम्हाला दुकानामधून काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून आम्ही थांबलो इकडे. घ्यायचे होते म्हणून म्हटलं हे घे तुझे पैसे. गे रे बाबा पैसे दिले, दुकानात घेतलं, आपलं सामान घेतलं. आता निघणार आहे आम्ही. घाबरू नको. चला मग, आता निघायची वेळ झाली आपली. आता निघालो आहे आपण पवना लेककडे. असं सिमेंट रोडवर आहे ना, मला थोडी भीती वाटतो गाडी चालवायला. ट्रक ड्रायव्हरचा माहोल वेगळाच असतो बाबा. आता तुम्ही ऐकले असेल त्याचा हॉर्न कसला होता भारी. आणि जे सिमेंट रोडचं आपण बोलत होतो, तर तुमच्यासोबत पण कधी कधी होतं का असं, मला कमेंटमध्ये सांगा. माझ्यासोबत मला ना आधी तर भीती वाटते सिमेंट रोडवरती गाडी चालवायला, आणि थोडंसं बबलिंग झाल्यासारखं वाटतं. थोडीशी गाडीची स्पीड आपण पण वाढू, थोडी हायपर रायडिंग करू, कारण एवढा चांगला रोड आहे, एवढा चांगला व्ह्यू आहे, थोडी गाडी भगवायला पाहिजेच आपण. मागं जर कोणी नाही बसलं ना, मग विषय नसतो, पण मागं कोणी आपल्यासोबत फिरायला येतो तर थोडंसं वेगळं वाटतं आणि भीती वाटते थोडीशी. तर हे आता आपण आलो आहे खिंडमध्ये. पण जे तुम्ही खिंड तुमच्या डोक्यात आलं असेल ते खिंड नाही आहे. हे खिंड वेगळी आहे, ते पावन खिंड वेगळी आहे.
तर आम्ही खिंडमध्ये यासाठी थांबले होतो की जो NH चालवत होता ओम, त्याला थोडं भीती वाटत होती गाडी चालवायला, कारण का रोड खूप छोटा आहे आणि टर्न भरपूर आहेत. त्यामुळे तर मग मी गाडी थांबवून पवित्रकडे गाडी दिली. आता ती जे NS आहे ते पवित्र चालवत आहेत आणि माझी गाडी मीच चालवत आहो. आणि तसं पण आपली जे वेनम आहेत ते मी कोणाला चालवायला देत नाही आणि दुसऱ्याची गाडी जरा मी कमीच चालवतो. मला माझ्या गाडीतच मजा येते. जे माझ्या वेनममध्ये आहे ते मला दुसऱ्याच्या बाईकमध्ये दिसतच नाही, फीलच होत नाही मला तो चालवायला. आपलं मस्त R15 असं बसाची कंबर वाकून मस्त 2 हँडल हातात घेऊन चालायचं. तर इथं आम्ही थांबलो होतो. यांचं काय चुत्यापा चालू आहे ते माहिती नाही. हे बघा आपल्या दोन्ही पण बाईक इथे थांबवल्या होत्या मी ना. क्या हुआ था? तर तिथं थांबायचं एकच कारण होतं का, हे जे तुम्हाला व्ह्यू दिसत आहे समोरचं, तर त्यांना वाटलं होतं का हेच पवना लेक आहेत, म्हणून त्यांनी तिथे थांबले होते, कारण का तिथून पण पाणी आणि डॅम वगैरे सगळे दिसत होते. तर मी म्हटलं नाही बाबा तसं काही नाही आहे, आपल्याला आणखी समोर जायचं आहे, आणखी जवळपास 8-10 किलोमीटर समोर जायचं आहे. मग तिथे जाऊन थोडे मुलांनी फोटो व्हिडिओ वगैरे काढले. थोडं आपण पण रेस्ट केला, आपल्या बाईकला पण वेनमला पण रेस्ट दिलं. त्यानंतर निघालो आपण तिकडून. तर आता आपण जवळपास 7 ते 8 किलोमीटर आहेत. तर आपण आता त्या गावामध्ये आलो आहे. इथून जवळपास 2 किलोमीटर जायचं आहे फक्त आपल्याला. 2 किलोमीटर नंतर पवना लेक येईल. वाव, एक नंबर. ए भाई, हे जे कारवाले असतात ना, हे रायडरला किंवा बायकरला आहे ना एकदम चुत्याच समजतात. सरळ सरळ अंगावर येऊन राहिला, काय संबंध नाही बाबा, तू तुझ्या साईडनं चाल, मी माझ्या साईडनं चालतो. आणि हे जे घर आहे ते आपल्या मित्राचं घर आहे, ज्याच्यासोबत मी आधी कॅनरी आयलंड हे बघा आत्ताच आपण यांचा विषय बोलला होता आणि आत्ताच तो इनोवा आला सरळ अंगावर आला. तर विषय असा आहे की आपण पोचलो आहे तिथे आणि ते आपल्या मित्राचं गाव होतं, त्याच्यासोबत मी आधी कॅनरी आयलँडला काम केलं आहे. आणि हे लोहगड किंवा पवना नगर डॅम म्हणू शकता तुम्ही, त्याच्या गेटवरती आलो आहे आपण. आणि हा पवित्र आहे. अंकल जी कितनी अच्छी बात बताई आप। आपने जो बताया था ना पिछले बारी भी मैं आया था और आप ही ने बताया था। ओके। और मैं अभी भी वैसा ही करने वाला। थैंक यू। ओके, मालूम है, मालूम मुन्ना कुछ आप। ओके, आय लव पवना डॅम. तर मित्रांनो हे बघा, हे आहे पवना डॅम लोहगड रिसॉर्ट अँड बोटिंग क्लब आणि आम्ही आज आलो आहे बोटिंग करायला. बेंचो दे किती खोल आहे. हरभरा पेरला पण माहिती नव्हतं, झाला गांड फाटली इथं. तर भाऊ कसं वाटलं तुला इकडे यायला? हा एरिया बघितला होता का? ये छलांग में कितना देर में नीचे गिरेंगे? तर सर्वात आधी आपण आपली गाडी पार्किंगला लावूया. ते जे सिक्युरिटीवाले काका होते ते सांगत होते की तुम्ही तिकीट घ्या. तर मी मागच्या वेळेसला पण याच्या आधी आलो होतो, तर मी तसंच केलं होतं की आधी तिथून तिकीट घ्यायची, नंतर आतमध्ये जायचं. म्हणजे काय होणार, ते जे तिकीट आहे ते आपण एक्सचेंज पण करू शकतो तिथे आतमध्ये गेल्यानंतर. बस गाडी लावून दिली आपण पार्किंगला. 200 ना, 200 रुपये दे पकड. मनी मनी हे चले भाऊ. अंग्रेज चले गए, पवित्र को इधर ही छोड़ दिया उसकी अंग्रेजी के साथ. हे बघ प्लांट सेल आहे इकडे. तर मला दिसला इकडे एवढा मोठा ग्लास आणि इथं आपली बकचोदी चालू झाली लहान लेकरासारखी. बोटिंग इस तरफ है. ये रेस्टोरेंट में जायचं का पवित्र?
रेस्टॉरंटला जायचं का? चल ना, ये ना इकडे. ऑयस्टर मशरूम बघ भाऊ, ते पण रेस्टॉरंटच आहे. तर भावांनो, लेकच्या आतमध्ये आल्यानंतर आम्हाला भेटले बदक, पण आम्ही त्यांना खाऊ शकत नाही म्हणून म्हणलं त्यांचा फक्त व्हिडिओज बनवा आणि निघून जाऊ. आम्ही चिखलदऱ्याला एकदा राईडला गेलो होतो, त्यावेळेस आमच्यासोबत स्कॅम झाला होता. बदक चारलं होतं त्या धाब्यावाल्याने आम्हाला. मित्रांनो, हे बघा कावासाकी निंजा ZX 10R पाण्यात पडली. जेस्की एक कावासाकी रोड पे तेल का मचाती है और ये कावासाकी पानी में तेल का मचाती है. Wrong कुठून guys? पवित्र सनसेट. बेंचो तो अलग ही लेवल का व्यू दिख रहा है. नीचे नीचे पानी, उसके ऊपर पहाड़, उसके ऊपर सनसेट और वो तो किला है. भरपूर झाली वाईट राईड. आता जरा तुम्ही बोट राईड बघा. कस्तो मानचे. त्या धुक्यामुळे ते पहाड पण, टेकडी पण नाही दिसत आहे. अब मेरे साथ त्यावाल्या डॅमवर जायचं आहे बे. ते पवना डॅम आहे. याचं किती लांबी किती आहे डॅमची? लांबी किती आहे डॅमची? लांबीला किती आहे? किती? 1 ते 1.5 किलोमीटर पूर्ण डॅम. आणि डीप किती आहे? 150 फूट. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का. मेहनत खूप चालू आहे व्हिडिओच्या मागं.